वर जाण्याचा योग माझा पहिल्यांदा आला आहे आणि या ठिकाणी येत असताना मी बघितलं, आज मी एक शिवसेना पक्षाचा तालुका प्रमुख असताना खेड्यापाड्यात माझं जाणं राहते, प्रत्येक कार्यक्रमात जाणं राहते, पण गाव स्वच्छता मला फारशी कुठं दिसत नाही. पण या ठिकाणी जेव्हा गावात आम्ही प्रवेश घेतला तेव्हा गावाचे रोड खरोखरच एक सुंदर दिसले आणि गावाचा रस्ता जर सुंदर राहिला तर तो गाव नेहमी प्रसन्न राहते असं गाडगे बाबा नेहमी सांगत. त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की या शाळेत फक्त 5 विद्यार्थी होते, आता 17 विद्यार्थी आहे. तुम्हाला सांगतो, परिवर्तन हा शब्द सरांसाठी तंतोतंत लागू होते, कारण सर आधी सर याच्या सुरू होते कोरोनाकडे नाही, तुम्ही मला नेलं होतं कुठं हा उरकुरबाड या गावात गेलो होतो. त्या तो वेळ होता कोरोनाचा आणि माणसं घराच्या बाहेर पडत नव्हते, पण मला परमिशन होती पत्रकार असल्यामुळे पूर्ण तालुका मी ते वाघासारखा फिरत होतो. त्यावेळेस सरांनी मला सांगितलं की सर असं या ठिकाणी काही विद्यार्थी क्वारंटाईन झालेले आहेत, या शाळेचे विद्यार्थी होते आणि त्या शाळेने त्या विद्यार्थ्यांनी ती शाळा पूर्ण साफ केली, स्वच्छ केली. आधीचे फोटो त्यांनी मला दाखवले, त्यानंतरचे फोटो आणि त्या खरोखरच त्या शाळेची मी बातमी कव्हर करण्यासाठी गेलो होतो. त्या विद्यार्थ्यांचे मनोगत घेतले, त्या गावकऱ्यांचे मनोगत घेतले, तर खरोखरच सरांचा गर्व वाटते की सर ज्या ठिकाणी हात टाकतात त्या ठिकाणी परिवर्तन होतेच. त्याच्यामुळं आणि आज जिल्हा परिषदची स्थिती अशी आहे की विद्यार्थी मिळत नाही, शाळा बंद करण्याच्या मार्गावर आला आणि आताची सरकार तर अशी आहे की जिल्हा परिषद पूर्ण बंद करण्याच्या तयारीतच आहे. पण सरांसारखे व्यक्ती राहिले तर शाळा सर कधीच बंद होणार नाही आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत. शाळा बंद होण्यासंदर्भात खूप मोठे आंदोलन झाले आणि त्या आंदोलनाला सर्वांना यश आलं आणि आता शाळा बंद न करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि योगायोग म्हणजे असं की या ठिकाणी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनासोबत गुरुदेव ग्राम विकास मंडळाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होत आहे. ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे, असं फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं आणि असं जर प्रत्येक ठिकाणी झालं तर खरोखरच शाळेची प्रगती आणि गावाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. मी फार काही जास्त बोलणार नाही, सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. या शाळेतून खूप चांगले विद्यार्थी घडावं अशी सुद्धा मी मनोकामना करतो आणि या ठिकाणी मला आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज.